आत्मनिवेदन पाठवलंय, तर मग तुम्ही अनम्यूट करा. आता मी काही क्रमाने लावलेत, ज्यांनी असं काही एक क्रम होईल असा. तर आता बघा, मधुमती ताई आल्यात का? तुम्ही अनम्यूट करा आणि मग तुम्ही सांगा की अनम्यूट करा आणि तुम्ही करा. होमवर्क केलंय ना? शोभाने होमवर्क केलंय का? नाही केलं? ठीक आहे, मधुमती ताई सांगा. हे दिसतंय ना तुम्हाला? हो. हा, सांग. आणि एवढंच आणखी 1 मिनिटापर्यंत तुम्ही त्याच्यावर आणि काही विवेचन करू शकता. सांगा तुम्ही, बोला. मी एक संकल्प करू शकणार असेन जो पूर्ण होईल अशी खात्री दिली आहे. तर देव माझा कर्ता आहे हा विश्वास पूर्णपणे दृढ होऊ दे, म्हणजे मग त्या श्रद्धेने माझा अहंभाव जाऊ शकेल असा संकल्प करीन. किती किती बघा, असं आहे, हे ना तुलनेसाठी नाहीये. हे एकमेकांना आपण हा सगळा आपला प्रवास बरोबर आहे. एकमेकांपासून स्फूर्ती घेण्यात आहे. कसं आहे, असे सगळे वेगवेगळे डायमेन्शन आपल्याला वाटतं, अरे हा खरंच की हा पण मुद्दा महत्वाचा आहे, हा पण किती छान आहे. ह्यासाठी आपण हे एकमेकांकडे आपण विचार ऐकतोय. तर आता बघा, नलिनी ताई, आणि काही सांगायचं का मधुमतीजी? कारण तुम्ही साधना केलेली आहे, तुम्ही अनेक साधू पुरुषांशी तुमचा सत्संग आहे. नाही, मला काही खरोखरच मला काहीच येत नाही, खरंच सांगते. पण देवावर पूर्ण विश्वास. आणखी ट्रॅक्शन येण्यासाठी अहंभाव जाऊ दे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे असं आपण ऐकतो ना नेहमी की आपल्याला आता तुम्ही म्हणाला तसं सकाळी उठून आता मी हे करेन, मग आता मी ते करेन, असं जे वाटतं तेच पहिलं फ्लॉड आहे ना, की मी काही करणार नाहीये. तो असा अहंभाव आपल्याला सकाळी उठल्यावर येतो ना, तो असता कामा नये. हे कसं करायचं? तर देव पूर्ण करता आहे हे आपल्याला जर सकाळी उठल्या क्षणी माहिती असेल, तरच आपला अहंभाव जाऊ शकेल ना. नाहीतर आपण सारखं मी काहीतरी करतो असं आपल्याला वाटता कामा नये ना. मी आणखीन एक छोटस सांगू काय अहंभाव जाण्याबद्दल? एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, मग आता असं सुरुवातीला आपण समजा सत्संगात जायला लागलो, काय ज्ञानेश्वरी, गीता, जे पण काही सुरुवात केला अभ्यास करायला, मग असं होतच ना, आपला भाऊ बहीण कोणी येतात, पती पत्नी येतात किंवा नाही येत, किंवा माझ्या ऑफिस मधले कलिग येतात किंवा नाही येत. मग ते संत सांगायचे, हे बघ म्हणे अरविंद, आधी म्हणे तू ज्ञानेश्वरी ऐकत नव्हता, आता तू साधक व्हायचंय तुला. मग तुझ्या बाजूबाजूला बघून असं नाही म्हणायचं की हा बघा, आता हा रविवारी झोपलेला असतो, मी सकाळी उठून ज्ञानेश्वरी ऐकायला येतो, असा अहंभाव नाही पाहिजे. नाही तर म्हणे आता काय झालं, आधी तुला तुझ्या स्वतःच्या कामाबद्दल अभिमान होता, मी काय गोरा दिसतो, उंच आहे, बुटका आहे, जे पण काही, तो अभिमान होता. मग आता त्याच्याऐवजी त्यात तो गेला नाहीच आहे. आणखीन एक अभिमानाची भर पडली की मी आता साधक, श्रेष्ठ साधक झालो. आणखीन एक अभिमान वाढला. तशासाठी नाही आहे हे. हे तुझं आणखीन एक म्हणजे तुझ्या रेझ्युमे वरती आणखीन एक लाईन ऍड नाही करायची आहे. याला सगळं येतं आणि आणखीन एक रेझ्युमे, आता त्याला ज्ञानेश्वरी पण ऐकतो, असं नाहीये. असं 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 ते सांग. ठीक आहे. आता चला, आता नलिनी ताई सांगा तुम्ही. तुम्हाला तुम्ही अनम्यूट करा आणि मी बाकीच्या कुठल्या ग्रंथांचा अभ्यास केला नाही. हा माझा पहिलाच आहे. दासबोधाचा अभ्यास हा माझा पहिलाच अभ्यास आहे. म्हणून मी 2 वर्षापूर्वी असा अभ्यास करायचा मी संकल्प केला की आता आपण एकाचा तरी एक ग्रंथ तरी आपण वाचू. आणि समर्थांवर पहिल्यापासून निष्ठा खूप होती लहानपणापासून, म्हणून तो योगही आला आणि त्याच्यामुळे तो मी संकल्प केला 2 वर्षापूर्वी. आता माझा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे की मला जे काही माझं चांगलं व्हावं असं वाटतं ते देव आपणच करेल. मी कशाला मागायचं त्याच्याकडे.
त्याला माहितीये की मला माझं सुख कशात आहे, माझं दुःख कशात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदा, असं जे समर्थ म्हणतात त्याच्यावर माझा आता पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कर्ता आणि कविता भगवंतच आहे. माझं हित अहित, माझे सुख दुःख त्याला ठाऊक आहे. माझ्यासाठी जे काही योग्य असेल तो मला न मागताच देईल. मी साधकाच्या मार्गावर चालत आहे आणि समर्थांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. त्या कारणे पुण्य मार्गाने चालायचे असं माझं हे आहे की त्या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याये साडून न जावे, चांडून न जावे अन्याय मार्गे. ह्या मार्गावरच देवाने मला ठेवावं की जे देव समर्थ जे म्हणतायत ते मला माझ्या ह्याच्यात मुरू दे, माझ्या मनामध्ये ते सदैव राहू दे की मी काही त्याच्या विरुद्ध मी काही गेले तर माझा हा जो प्रयत्न आहे त्या मार्गावर राहण्याचा, काही अडथळे विघ्न आली, माझा मार्ग चुकला तर मला माझ्या साधकाच्या मार्गावर परत आणावं भगवंत समर्थाने. हीच माझी प्रार्थना आहे आणि मला नवीन संकल्प करायची गरज नाही. माझा हा जो संकल्प आहे दासबोधाच्या अभ्यासाचा तोच पूर्ण करण्याची, त्याच मार्गाने मला जाऊ देण्याची समर्थाने कृपा करावी, एवढंच माझं म्हणणं. वा, तर मी एक वाक्यात पॅराफ्रेज करतो तुमचं नलिनीजी, की हे जे तुम्ही म्हणलात की मला न मागताच भगवंत देईल, या ज्ञानाची दुसरी बाजू तक्रार करायची नाही, की जे काय घडेल त्याच्याविषयी तक्रार नाही करायची, कारण का ते देवाने घडवलंय. हो, हा, म्हणून तक्रार करायची नाही. बरोबर. अशी या नाण्याची दुसरी बाजू, कारण मग देवापाशी म्हणजे देवापाशी प्रार्थनेमध्ये सांगू शकतो, अरे देवा मला असं वाटलं होतं हे मी चुकले नाही, मी चुकलो नाही, मी असं केलं पण माझ्या अपेक्षित असं नाही झालं, तुझं काही वेगळी इच्छा दिसते आहे तुझी, असं देवाशी बोलू शकतो. प्रगट कोणी आता मला समारंभाला नाही बोलवलं, ठीक आहे, तक्रार त्याच्याशी तक्रार नाही. बरोबर ना? मी बरोबर. म्हणजे वाईटही घडलं तर ते देवाची इच्छा होती असं म्हणून सोडून द्यायचं की जाऊ दे, देवाची इच्छा होती ती तसंच घडलं नाही. बरोबर ना? तसंच का? खरंय. ओके, आता आपण पुढे चल. ज्योतिजी कुठे होती आता? हा आहे ज्योतिजी. आता मी असं केलं ज्योती, मी हे तुझं फर्स्ट हाफ आहे ना, फर्स्ट हाफ ते मी असं समजलो की तुझं स्वगत आहे ते, आणि मग हे तुझे ऍक्च्युअली संकल्प आहे. तर तू अनम्यूट कर आणि सांग. एक आहेत, सगळे येणार आहेत. हा, सो तो प्रश्न, एक मिनिट, एक सेकंड. तुमचा प्रश्न जो होता ना, हा की संकल्प देवाने सांगितलं की तू यशस्वी होशील, तर आपण काय मागू? तुम्ही रिपीट नाही केला, आणि जो फोटो होता त्या क्लॅरिटीसाठी मी फक्त तू पाठवलेलं रिटाईप केलं. अच्छा, हा ठीक आहे ना. तर मी म्हणजे माझे संकल्प एकापेक्षा जास्ती आहे. मला असं वाटलं की पहिल्यांदा मला या मार्गावर जायचं असेल तर पहिल्यांदा मला आत्मनिरीक्षण व सतत आपल्या मनातले विचार, वासना, गुण, दुर्गुण आणि यांच्याविषयी सतर्कता असावी. सो जस्ट सेल्फ अवेअरनेस ऑल द टाइम, की म्हणजे माझं हाऊ आय एम फीलिंग, दॅट टाईप ऑफ थिंग. अँड टू ब्रिंग यू बॅक टू द आपल्याला जशी ही मानसिक स्थिती आपली असायला हवी आहे, त्याचा जर अवेअरनेस वाढला तर मग आपण पटकन परत येऊ शकतो. म्हणजे इफ यू रिअलाइज यू आर नॉट ऑन द राईट पॅथ असं. दुसरं म्हणजे जेवढी ओढ पैसा, मान, मरातब व ऐहिक सुख सुविधांकडे आहे त्याच्या इतकाच आनंद ईश्वर चिंतनासाठी पण वाटावा. हे माझी स्वतःकडून ही माझी अपेक्षा आहे. माझा आनंद, सुख, समाधान हे इतरांच्या भरोशावर अवलंबून नाही. मला अंतर्मुख होऊन माझं सुख व शांती शोधायची आहे. हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि आय स्ट्रगल विथ इट अ लॉट. सो एक अलिप्त मनस्थिती म्हणजे व्यवहार व जबाबदारी न सोडता अंगीकारायचं सामर्थ्य मला मिळावं. देवानं चांगलं केलं किंवा वाईट यात एक करायची वृत्ती मला मिळावी. याच्यात म्हणजे थोडंसं म्हणजे आपण जसं म्हणतो स्थितप्रज्ञता
ती वृत्ती मला यावी, की चांगलं झालं वाईट झालं, जसं नलिनी म्हणाली तसं, की मी त्याच्यातनी मी इन्फ्लुएन्स होऊन खूप माझं बदल नाही होणार माझ्यात, आणि मी शक्यतोवर बॅलन्स राहीन असं. सो देव आणि मी अनन्य आहोत व कुठल्याही परिस्थितीत तो माझ्याजवळ आहे, हा दृढ विश्वास. आता बघा, नकळत बघा, ज्योतीनं आता मधुमती ताईंनी सांगितलं ना, सकाळी उठल्यावरती देव करता आहे, तर त्याचा व्यावहारिक बाजू बघा. चौथा मुद्दा ही मधुमतींच्याच संकल्पाची व्यावहारिक बाजू आहे. हे काम तर करायचं आहे, करणार मी, पण एका अलिप्त मनस्थितीमध्ये व्यवहार आणि जबाबदारी न सोडता, मी करता नाहीये, मी करण आहे, म्हणजे इक्विपमेंट आहे असं समजा. म्हणजे हे म्हणजे व्यवहार आणि जबाबदारी सोडायची नाही आणि मग करायचं. हे बघा, हे मधुमतींनी जे सांगितलं ते ज्योतीनं वेगळ्या अर्थाने म्हणजे ते ट्रॅक्शन येण्यासाठी सांगितलं. आणि नलिनीजी जे म्हणल्या की देव मला देवाने चांगलं किंवा वाईट केलं त्यात एक करायचं. म्हणजे आणखीन काय माहितीये का, आपण त्याला लेबल द्यायचं नाही, हे चांगलं आहे हे वाईट आहे. मग लेबल दिलं की मग ते मला पचवायला कठीण जात. लेबल नाही द्यायचं, हे चांगलं आहे वाईट आहे असं लेबल नाही द्यायचं. लेबल दिलं की गेलं. म्हणजे लेबल दिलं की काय होतं, मीच 1 फूट आधी जमिनीच्या खाली जातो. मी म्हणतो हे वाईट आहे आणि आता ते मला सहन करायचं. मग त्याचा मी लाईक रेसला खेळायला अर्धा मैल आधीच मागे गेलो मी. असं आहे ते. ठीक, तुम्ही म्हटलं तसं कठीण आहे, पण ते संकल्प असेल भगवंताशी होणार. चला आता आपण पुढे जाऊ. आता अंजली ताई आहेत ना. अंजली ताई, तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि सांगा. हो, आहे मी आहे. तर मी म्हणजे ज्योतीप्रमाणे माझे पण संकल्प मी म्हणजे कितीतरी असतात. काहीही मी करताना संकल्प असा धरूनच करते. आणखीन म्हणजे मला संकल्पाची कल्पना अशी होती की ते झालंय असं मानायचं आणि तिथून त्याच्यासाठी आंतरिक शक्ती आपण परमेश्वराकडून मिळवायची म्हणून. तर आता मी असं लिहिले की आता सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा असं म्हणते की मी एकटी नाहीये, पण माझा परमात्मा आणि माझे गुरु माझ्या बरोबर आहेत आणि त्यांची शिकवण आणि देवाची शक्ती माझं योग्य ते मार्गदर्शन करेल आणि त्याच्याबरोबर मी शांत, निर्भय आणि निरोगी आहे. आणि दुसरं म्हणजे मला एकटीलाच नाही तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांच्यासाठीच मागायचं की हे सुरक्षा कवच मला एकटीलाच असं नाही, पण सर्व सृष्टीला आणि 4 दिशांना घेरून आहे. म्हणजे परमेश्वर सगळ्यांचंच रक्षण करतोय आपल्या. आणि नंतर मग मी आंघोळ करताना सुद्धा माझे संकल्प असतात. तर मी खरंच सप्तनद्यांचं ते आपलं गंगेचे, यमुनेचे व श्लोक म्हणते. आणि मी मिझुरीमध्ये राहते, तर आमचे मिसिसिपी आणि मिझुरी नद्या आहेत माझ्या, मी त्यांचं पण नाव घेते त्याच्याबरोबर. आणि त्याचं पाणी म्हणजे मी शॉवर घेताना खरोखर म्हणजे असं म्हणते की आता ह्यानी माझं मन आणि शरीर दोन्ही स्वच्छ होत आहेत आणि त्याची गंगेच्या ह्यानी माझी पापं सगळी धुवून जात आहेत. आणि मग काम करताना सुद्धा मग कामावर गेले की मग आपण सगळेजण गजाननाची आणि शारदा देवीची आपण कृपा मागतोच की ते यश द्यावं. आणि आपण म्हणतो की रामदास समर्थ सांगतात की बोलण्याची शक्ती आपल्याला शारदा देवी देते. म्हणजे बुद्धी जरी गजाननाने दिली तरी आपण जे बोलतो ती शक्ती देवीची असते. तर दोन्ही देवींची शक्ती मागायची की माझ्या कंपनीला पण यश मिळू दे, माझं तसं नाही, त्याच्यामुळे सगळ्यांचंच यश होतं. मग जेवताना सुद्धा मग असं म्हणायचं की चला हे पूर्ण ब्रह्म मानतो आपण जेवायला, तर ते सेवन केल्याने माझंच नाही तर जे खातायत की त्यांचे सगळ्यांचंच आरोग्य निरोगी राहील. आणि मग रात्री झोपताना मग झोपायच्या आधी की देवाला म्हणायचं की देवा आजचा दिवस माझा भाग्याचा गेला, नाही गेला तरी ठीक आहे, म्हणजे तरी सुद्धा भाग्याचाच, कारण तो सगळा दिवस व्यवस्थित पार पडला, तसाच माझा उद्याचाही जाईल. आणि मग शेवटी मग समर्थांच्या आश्वासनाप्रमाणे माझ्या संकल्पांची सिद्धी होईल. आणि मग शांती शांती म्हणून थोड्याशा प्रार्थना आपल्या, सर्वे भवंतु सहना भवतु असतो मा आणि श्रीराम जय राम जय जय राम, असं म्हणजे दिनचर्याचे संकल्प असतात. आता ते कितपत बरोबर आहे माहित नाही. माझ्या बरोबरच बाकीच्यांचं पण देव भलं करतो. यांनी बघा
आपल्या आजूबाजूला माधुर्य सुसंवाद राखण्यासाठी आपली मनस्थिती तयार होते. वा, ठीक आहे. आपण शैलेंद्रकडे जाऊ. शैलेंद्र आहे का? आहे. अनम्यूट करा. अनम्यूट कर. आणि मी आपल्या बाकीच्या ठिकाणून ऐकतो त्याच्यावरनं दिला स्वतःचा संकल्प असा की जरा जोराने. आवाज ऐकू येतोय का? हा, आता येतोय. सो देहबुद्धीमध्ये माणूस अडकला की ती कमी होण्यासाठी तो जाऊ दे देहबुद्धीपणा, आणि त्यानंतर तोंडात सतत राम नाम राहू दे, एवढंच मागेन मी. आणि ते मागितल्यानंतर पुढचा जे मार्ग आहे तो रामच बघून घेईल काय करेल ते. म्हणजे माझा पुढे काय होईल ते मी रामावरतीच सोडून देतो. आणि असं ऐकण्यात आलं होतं की काही तुकारामाचे आई वडील यांनी कधीही काही मागितलं नाही, विठोबाचे भक्त होते. शेवटी रुक्मिणीने विठोबाला सांगितलं हो हे काही मागत नाही, तर आता तुम्हीच स्वतःहून त्यांना असा मुलगा द्या की जो गुणी असेल. आणि ऑब्विसली तुकारामांचा जन्म झाला. त्या गोष्टीवरनं असं की आपण देवाकडे काही मागायचं नसतं, आपण आपलं कर्तव्य करणं. आणि ती बुद्धीसारखी राहू दे की मी जे करतोय ते मी नाही करत आहे, राम माझ्याकडनं करून घेतोय किंवा रामाच्या इच्छेने सगळं होतंय. हे जर मनात दृढ झालं माझ्या, तर माझाही मोक्ष मला मिळेल, एवढीच फक्त देवाकडे प्रार्थना असते. आणि हा संदर्भ मला कुठे मिळाला तर जेव्हा गोंदवलेकर महाराज नंतर ते मालाडला, त्यांचं नाव विसरलो मी, त्यांच्या एका चांगल्या शिष्याच्या मुलाच्या अंगात ते यायचे. आणि त्या अवतारात असताना त्यांच्याकडे एकदा त्यांनी सांगितलं की मी लोकांकडनं, आज ग्रहण आहे तर ग्रहणासाठी वस्तू दान घेईन मी लोकांकडनं, आणि जेव्हा वेळ आली दान द्यायची तेव्हा म्हणाले की ह्या वस्तू मला नको आहे, तर तुमचे काही जे दुर्गुण आहेत ते मला द्या. आणि मग एकेकाने मला सिगरेटचं व्यसन आहे, मला अमुक व्यसन आहे, हे जाऊ दे, असं करून त्यांच्या हातावरती पाणी सोडून ते व्यसनं त्यांना अर्पण केली. म्हणजे थोडक्यात मुक्त झाले. पण सगळं झाल्यानंतर जेव्हा कार्यक्रम आटोपला तेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की आज मी अशा माणसाची वाट बघत होतो की जो मला म्हणेल की माझी देहबुद्धी माझ्या याच्यात आड येते, तो माझा दुर्गुण आहे, तो तुम्हाला अर्पण तो मी देतो. तर म्हणे त्या माणसाचं भलं झालं असतं. त्यावरनं हे मनात दृढ झालं की मी जर असा अहमभाव जाऊ दे आणि त्यातच मला मुक्ती मिळेल, बाकी काही नाही. असं ठीक आहे. अनघाताई आल्यात का? अनघाताई नाही आलेल्या. आली आहेत का? ठीक आहे, आपण अनघाताई स्किप करू. हा, राजाजी अनम्यूट कर. हा, वरचं मी हे निळ्या अक्षरातलंच फक्त माझं. हा हा की मी समर्थाचरणी साष्टांग नमस्कार खालील आशीर्वादाची प्रार्थना करेन. माझ्याकडून होणाऱ्या प्रत्येक चुकीबद्दल विनाविलंब शिक्षा व प्रायश्चित्त करण्याची क्षमता मिळो. तसेच मी पण माझ्या अहंकाराचा नाश कराव्यास आणि सर्वत्र जाणीवेची भावना दृढ होण्यास समर्थांची मदत मिळो, एवढंच प्रार्थना आहे. तर आता अहमभाव म्हणजे सगळ्यांनीच त्याच्यावरच बोललेले आहेत. पण माझ्या दृष्टीने मला तरी असं वाटतं की चूक माझ्याकडून कायम होतच असते. कधी कधी ती मला माहिती असते, कळते, त्याची शिक्षा होते. पण कधी कधी नाही झाली तर ती शिक्षा त्याची कधी कधी फार उशिरा होते. आपल्याला ती ताबडतोब मिळा शिक्षा आहे, म्हणजे तेवढं जरा लवकर प्रोसेस फास्ट होईल, एवढंच. आणि जर अहंकार माझा कमी झाला किंवा नाश झाला तर मग माझं मी पण गेलं, मग दुसरे पण राहायचा संबंधच राहत नाही. म्हणूनच मग ती सर्वत्राची जी जाणीवेची भावना येईल ती जास्त दृढ होत जाईल.
एवढीच. आणि त्याच्याबद्दल मला फक्त म्हणजे मला प्रयत्न माझेच करायला पाहिजेत असं मला तरी वाटतं. तो माझा अहंभावच आहे म्हणा. त्यासाठी मला समर्थांची मदत मिळो एवढाच आशीर्वाद. साधक म्हणून अहंभाव ठेवायला हरकत नाही, म्हणजे तो ठेवायला परवानगी आहे, कारण नाही तर मग साधन व्हायचं नाही. हा, पण मग मला एक विचारांना चालना मिळावी म्हणून प्रश्न आहे. विचारू का? हो हो. मी प्रतिप्रश्न करतो असं नाही बरं का, चर्चा व्हावी म्हणून. हो हो. की जनरली लोक काय म्हणतात, मला चूक झाली, मला क्षमा करा. पण तुम्ही तर म्हंटले मला प्रायश्चित्त मिळू दे आणि लगेच शिक्षा होऊ दे. म्हणजे असं कसं, म्हणजे असं मागण्यामागे उद्देश काय? असं चुकीचं आहे असं म्हणत नाही मी. नाही, मला असं वाटतं की चूक झाले ना तर ती माफी करणं हे ठीक आहे, पण मग त्यातून मी माझी चूक परत होणार नाही याची गॅरंटी नाही देणार. ती शिक्षा केली की मला नक्की ती चुकीची कायम आठवण राहील आणि त्यामुळे ती परत चूक होणार नाही हे मला असं महत्वाचं वाटलं. म्हणून मी म्हटलं की ती शिक्षा किंवा प्रायश्चित्त जे आहे ते ताबडतोब व्हावं. मी अशासाठी विचारलं की तुमच्यापैकी अनेकांनी भागवत वाचलाय, भागवत वाचता, त्या परीक्षित राजाच्या हातनं जी चूक होते की नाही, तर तो असं नाही म्हणत की आता मला माफ करा, तो म्हणतो मला ह्याची शिक्षा द्या. तो पण असंच म्हणतात परीक्षित, मला याची म्हणे पूर्ण शिक्षा द्या, मिळाली पाहिजे, मला माफी नका करू. आणि त्यांनी पण तसंच मागितलं. म्हणून मला विचारत होतं की तुमचा उद्देश काय. तर बघा बरोबर आहे की ते म्हणले नाही तर मी पुन्हा चूक करेन, तर माफी आता चूक केली तर माफी होते, मग पुन्हा करा. तर नाही, जबाबदारी स्वीकारतो आणि मला शिक्षा करा. ठीक, ऑलराईट. आता आपण जाऊ. शकुताई आल्यात का? शकुताई तुम्ही अनम्यूट करा. आल्यात शकुताई? हा, सांगा. तुम्ही कॅमेरा ऑन करा. हा, माझा संकल्प एकदम बेसिक आहे असं मला वाटतं. तर कारण म्हणजे काही गोष्टी करायलाच पाहिजेत, म्हणजे जसं नियमित नामस्मरण, त्याच्यानंतर नामस्मरण करताना दुसरे विचार मनात येऊ नये, म्हणजे नामात मन तल्लीन व्हायला पाहिजे. हे म्हणजे मला वाटतं हे बेसिक आहे, पण नाही होत ते. ती पहिली पायरी जर झाली तर पुढच्या गोष्टी होतील असं वाटतं. दासबोधाचा अभ्यास खूप प्रामाणिकपणे आणि नियमित करणे, म्हणजे माझ्याकडे दासबोधाचे बेलसेऱ्यांचा दासबोध आहे, इतर दासबोध आहे, ते खूप सुंदर लिहिलंय त्याच्यामध्ये. मी नेहमी म्हणते की आपला एखादा समाज झाला की त्याच्यामधून वाचून पण घ्यायचं, कारण मग ते जे आपण वाचलेलं असतं ते जास्त चांगलं समजतं, कारण ते परत काय म्हणतात रिइटरेशन होतं त्याचं, पण तेही माझं रेग्युलरली जमत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या ह्या बेसिक गोष्टी झाल्या पाहिजेत तर माझं मन तयार होईल. मग मन विचलित न होता हे केले तर आयुष्याला एक छान मार्ग मिळेल असं वाटतं. तर हे माझ्या ह्याच्याने होऊ दे असंच वाटतं. वा, बघा, एक संत शकुताई खूप छान सांगायचे की नामस्मरण करताना दुसरे विचार येतात, मन तल्लीन अजून होत नाही. तर त्या संतांनी सांगितलं म्हणे, अरविंद, तुझ्या नामस्मरणाचे आपण 2 भाग करू. एक, तू स्वतः देवाच्या समोर, तसबिरी समोर, जिथे कुठे बसणार आहे देवघरामध्ये, तिथे बसून शरीराने, मग तुम्ही जर मोठ्याने करत असाल तर सोय असेल मोठ्याने म्हणायची तर ते म्हणून ऐका, माळेवर करा, जे सुद्धा काही आहे. हे एक भाग झाला. तर देवाला सांगायचं हे माझ्या हातात आहे. जसं ज्योती कशा म्हणल्या की माझी जबाबदारी स्वीकारून हे काम मी करणार आहे, व्यवहार सांभाळून, तर हे मी करते. मन तल्लीन करायचं काम तुझं आहे. मी देवापाशी बसवून जप करायचं काम माझं. हे माझं शरीर माझ्या हातात आहे तर मी करायला पाहिजे की नाही.
देवापाशी बसायला पाहिजे की नाही मी. मग मन आता माझ्या हातात नाहीये, मग ते ठीक आहे, देवाला सांगितलं ते तू कर. देवाने पण काही करायला पाहिजे की नाही, असं ते संत म्हणायचे. बरं, मी माझ्या मनाने सांगितलं म्हणजे सगळं मी कसं काय करू, तू माझं मन सांभाळ, मी देहाने बसते किंवा बसतो, ते मी करतो, ते माझ्या हातात आहे. मला ते फार आवडलं बघा. हो, चांगलं आहे, छान आहे. ठीक आहे, आता शेवटचं, कारण आपण थोडं आणखीन एक पुढे बघणार आहोत. तर मृणाल, आता तुझा नंबर. मृणाल बघितलं होतं मग अशी, हा, की सांगा. म्हणजे नामस्मरण सतत करण्याचा विचार केला होता आणि ते फॉलो करते मी, पण त्याला संकल्प म्हणणार नाही, कारण कमिटमेंट असल्यासारखी त्याची प्रॅक्टिस होत नाहीये हे जाणवत आहे. त्यामुळे ते काइंड ऑफ चालू राहतं आणि विचार चालू राहतात. पण आता तुम्ही शकू वहिनीला जे उत्तर दिलं ते थोडस लागलं तिथे, की प्रयत्न करत राहायला पाहिजे, म्हणजे आपोआप ते फोरग्राऊंडला येईल. ती खूप साधनेची पुढची स्टेज आहे असं मला वाटतं. आता म्हणत राहायचं ते, म्हणजे ते सतत एकीकडे चालूच राहिलं तर आपोआपच दुसरे विचार येत नाहीत ना मनात. हळूहळू ती येतं, एक थोड्या वेळाने अरे ते पुढे यायचंय, पुढे येऊ दे, परत सुरू करायचं, तर खूप फायदा होतोय. म्हणजे फायदा होणं हे फायदा, अगेन साधकाला ते थोडस तुम्ही म्हणालात तसं, की साधकाला ते ठेवायला हरकत नाही की आम्हाला फायदा होऊ दे, कारण तो जसं फायदा म्हणा, प्रयत्न यश म्हणा, आपली विश्वास जास्ती पटत जाणं म्हणा, मनाला शांती म्हणा, त्याला नाव काही द्या, पण मी केलेल्या प्रयत्नाला मला ते महत्वाचं वाटतंय म्हणून म्हणा. आपोआपच फक्त तिथेच लक्ष जातं, थोड्या वेळाने लक्षात येतं, अरे अरे असं स्वतःला जाग केलं जातं. तर ते खूप आवडतं मला. एक खूप वर्षापूर्वी राजाला कदाचित ते माहितीये, राजा विजयलक्ष्मी निम्मागड्डा नाव ऐकलंयस का? तर त्या स्टडी ग्रुप, त्या खूप सिनियर साधक आहे, हो माहितीये, त्या सांगायच्या, म्हणजे एखाद्या दिवशी नामस्मरण करणं चुकलं ना, तर म्हणे असं वाटलं पाहिजे की ब्रश नाही केलं तर कसं घाण वाटतं की नाही, तसं म्हणे वाटलं पाहिजे की अरे आज मी नामस्मरण नाही केलं, ब्रश नाही केलं. त्या खूप बिझी होत्या, गायनेकॉलॉजिस्ट होत्या, त्या काळी सेलफोन नव्हते, ते इतकं एक मोठं बरोबर घेऊन हिंडाच्या. पण त्यांच्याकडनं शिकलो मी त्या स्टडी ग्रुप मध्ये. त्यावेळेस ग्लास डोर रूम मध्ये स्टडी ग्रुप चालायचा राजा. अच्छा, वरती का? कैलास निवास मध्ये. तिथे त्यावेळेस असे काही टिप्स लक्षात येतो माझ्या, की असं वाटलं पाहिजे. मस्त एकदम. हा, तर ठीक आहे, ओके. आता आपण असं करू, अरविंदजी, तुम्ही ते आता शकुला जे बोललात ना, की देवाने मदत करायला पाहिजे मला म्हणून, हा, अशा अर्थ ते गुरुजींचं भजन मला आठवतं. आता एक्झॅक्टली भजनाचे शब्द नाही आठवत, पण त्यात गुरुजी म्हणतात की आहे ना, आपको तो भी कुछ करना पडेगा, भक्तों को शरण लेना पडेगा. आपण ऐकू कधी ते. आजही आपण गुरुजींनी केलेला संकल्प आणि त्या संकल्पातनं कृतज्ञतेचं भजन ऐकणार होता आज आपण. ओके, ठीक आहे, तर आपण आता पुढे चलू.